कुडाळ तालुक्यासाठी मेनली बोलेन मी आणि अख्ख्या महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी हा प्रकल्प एक नंबर प्रकल्प मिस्टर निलेश गोसावी फार एक्सपर्ट आहे क्षेत्रामध्ये आणि त्यांनी केलेलं काम खूप खूप चांगलं आहे. आणि हे एक यंग जनरेशनसाठी एक चांगलं एनकरेजिंग प्रोजेक्ट आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला वाटतात की युट्यूबला बघितल्यावर हे आपण करू शकतो, पण ऍक्च्युली तसं नाहीये. ट्रेनिंग करणं खूप गरजेचं आहे. ट्रेनिंग मध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे कसं पिल्लांपासून त्यांचं संगोपन करून मोठ्या कार्यापर्यंत विकण्यापर्यंत पूर्ण डिटेल्स जे इथे भेटले आम्हाला, त्यासाठी आभारी आहे तुमचा. नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ हा 12 ऑक्टोबर 2025 या दिवशी आपली जी कार्यशाळा झाली त्या कार्यशाळेचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ एक खास आहे कारण की या कार्यशाळेला जी माणसं आली होती ती स्वतः काहीतरी पशुपालनाचा व्यवसाय करत आहेत. म्हणजे एक जण आमच्या कोकणातून होते जे स्वतः वराहपालन करत आहेत, म्हणजे पिगरी करत आहेत. एक जण अलिबागवरनं आले आहेत जे पोल्ट्री व्यवसायात मातब्बर आहेत. त्यांची पोल्ट्री योद्धा म्हणून संघटना आहे आणि त्या संघटने थ्रू ते पोल्ट्री क्षेत्रामध्ये काम करत असतात. एक जण होते ते शेळीपालन खूप छान करत आहेत आणि त्यांनी आपल्याकडून जाताना 6 ब्रीडर्सही घेऊन गेले आणि त्यातल्या एका मादीने पिल्लंही घातली. त्याचसोबत एक जण जे होते त्यांच्याकडे गायी होत्या. सो अशा वेगवेगळ्या पशुपालन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांनी यावेळची कार्यशाळा अटेंड केली होती आणि त्यांना सस्यपालनामध्ये किती पोटेन्शियल आहे ते पाहता आलं आणि त्यांना ही ट्रेनिंग घेतल्यानंतर खूप आनंदही झाला आहे. तुम्हाला या सर्व पार्टिसिपंट्सच्या नंतरच्या प्रतिक्रियामध्ये ते पाहता येईल, ऐकता येईल. एक जण होते ते बाहेरच्या देशातून म्हणजे मॉरिशसहून स्पेशली सस्यपालनाची ट्रेनिंग घेण्यासाठी आले होते. सो खूप छान, आम्हाला खूप छान वाटतं ज्यावेळेस अशी वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं आमच्याकडे येतात आणि सस्यपालनाचा अभ्यास करून त्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला देतात. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आपली पुढची कार्यशाळा ही येत्या नोव्हेंबर महिन्यातल्या 8 तारखेला असणार आहे. 8 नोव्हेंबर 2025. तुम्हाला ही कार्यशाळा जर अटेंड करायची असेल तर आमच्या www.abangurabbithouse.com या वेबसाईटवर जाऊन तिथल्या ट्रेनिंग सेक्शनमध्ये तुमचे डिटेल्स भरून ते सबमिट करावे, जेणेकरून आमच्यापर्यंत तुमची नोंद होईल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या कमेंट्स, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा आणि सस्यपालनाचे असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी दी अबंगू मुवमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. माझं नाव अनुज राजेश सावंत. मी सावर्डेवरून आलो आहे. मी फार्म व्हिजिट केला, एकदम मस्त वाटलं. ट्रेनिंग वगैरे केली. आता मी 4 फिमेल आणि 2 मेल घेऊन जात आहे माझ्यासोबत. थँक्यू. कसं वाटलं ट्रेनिंग प्रोग्राम? मस्त, एकदम मस्त. थँक्यू. नमस्कार, मी मनोज दासगावकर अलिबाग रायगडमधून आलेलो आहे. पोल्ट्रीला पर्याय शोधण्यासाठी मी आज इकडे आलेलो आहे आणि सकाळपासून चांगला वेळ पण गेला आणि सगळी माहिती पण सरांनी चांगली दिलेली आहे. त्याच्यामध्ये बायबॅक म्हणजे जसे पोल्ट्रीमध्ये पक्षी घेऊन जातात कंपन्या करार पद्धतीने, तसंच ह्यांचा पण सेम बिझनेस वाटतोय आणि कमी वेळात कमी वेळ देऊन श्रम जास्त करायला लागत नाही असं मला तरी वाटतंय. त्यामुळे हा बिझनेस चालू शकेल आणि ह्याचा विचार करायला हरकत नाही. एवढंच बोलून संपवतो माझे 2 शब्द. थँक्यू. कोकण म्हटल्यानंतर आंबा, काजू, नारळ, सुपारी याच्या पलीकडे अजून कोणी विचार केला नव्हता आणि खरंच गोसावी साहेबांनी सस्यपालन अगदी सुंदर व्यवसाय तरुणांना, वृद्धांना, म्हणजे याच्यात मला वाटतं मेहनतीचं काम नाही, टेक्निकचं काम आहे. जास्त शिकलेल्याची गरज नाही. असं असून त्यांनी सुद्धा हे प्रोजेक्ट आपल्या कुडाळ तालुक्यासाठी मेनली बोलेन मी आणि अख्ख्या महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी हा प्रकल्प एक नंबर प्रकल्प आहे. असंच त्यांनी काम करावं, तरुणांना संधी द्यावी. खरंच तर त्यांनी जी फीज आकारली ती मी म्हणे नाममात्र आहे. अगदी त्याच्यातनं मी फीचं ते आकारणी बोलत नाही, पण सुंदर त्यांचं काम आहे. असंच त्याने काम करावं. अजून काही प्रोजेक्ट, नवीन रिपोर्ट आणावे आणि शासनातर्फे कसं राबवता येईल, शासनाला याला इन्क्लूड कसं करता येईल हे त्याने विचार करावा. शासनाने याच्यात हस्तक्षेप करून या प्रोजेक्टला खूप खूप अगदी मोठं करावं. कोकणातल्या तरुणांना किंवा महाराष्ट्रातल्या तरुणांना ही अगदी स्वयंरोजगाराची सुंदर संधी आलेली आहे. ती अगदी मी आधी त्यांचं मनापासून आभार मानतो. मला संधी दिली अगदी हे रोजगाराची. माझं पीक फार्म आहे तरी पण मला ह्याच्यात आवड आहे. मुलांना मी ह्याच्यात अगदी हा धंदा करायलाच आणि त्यांच्याकडे मी पॅकेजची मागणी आता केलेली आहे.
बऱ्याच 7 जाती आहेत, त्याच्यातले 6 जाती आहेत. बरोबर. त्याच्यातले 6 अगदी सुंदर सुंदर जाती आहेत आणि पैसे मिळवून देणारा हा धंदा आहे. फारच छान, मस्त. मला येऊन इथे खूप बरं वाटलं, खूप बरं वाटलं. छान, धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी रोहित दाभोळे. मी गुरुश्वरपूर मधून आलो आहे, जे की सांगली जिल्ह्यामध्ये येतं. माझी ड्रॅगन फ्रूटचं फार्म आहे. त्याला संलग्न जाता मी रॅबिट फार्मचा विचार करत होतो. तर ते करताना मला दादांचा व्हिडिओ दिसला यूट्यूबवर. त्या संदर्भात मी आज ट्रेनिंगसाठी इथे आलो होतो. दादांनी खूप सुंदर माहिती दिली, संपूर्ण त्यांना सांभाळण्यापासून ते मेडिकेशनपर्यंत खूप माहिती दिली. थँक्यू. नमस्कार, माझे नाव आहे नईम अब्दुल रहमान शेख. मी भिवंडीवरून आलो आहे, ठाणे भिवंडी. मला गोसावी सरांचा जे फार्म आहे आणि त्यांचं जे काम आहे फार आवडलं आहे आणि मी 4 वर्षापासून त्यांना फॉलो करत होतो आणि स्टडी केली त्यांची. मला असं वाटलं का नाही पुढे हे काम आपण करू शकतो आणि नवीन पिढींसाठी हा काम फार उत्तम आहे. आणि त्यांनी ज्याप्रमाणे आम्हाला ट्रेनिंग दिली, ज्याप्रमाणे आम्हाला समजवला, फार बरं वाटलं आम्हाला. आणि पुढे आम्हाला इच्छा फार झालेली आहे की आम्ही हे काम करू आणि आम्हाला एक कॉन्फिडन्स आलेला आहे का हा काम सक्सेस होईल. म्हणून गोसावी सरांचा फार फार आभारी आहेत आम्ही. थँक्यू. नमस्कार, माझं नाव सकार म्हणकर. मी आडेमध्ये आलो आहे. इकडे मी पहिले स्टार्टिंगला युट्यूबवर सरांचे व्हिडिओ बघितले होते रॅबिट फार्मबद्दल आणि मला पण इच्छा आली की पण ट्रेनिंग घ्यावी व पुढे पाठी रॅबिट फार्मिंग करावी. म्हणून त्यात मी ट्रेनिंग घ्यायला इकडे थिअरेटिकल आणि प्रॅक्टिकल पण आम्हाला नॉलेज मिळाली. त्याबद्दल माझं नाव डॉक्टर राजेंद्र प्रभू. मी इंटरनॅशनल लेक्चरर आहे. मी सध्या मॉरिशसला असतो. मी सुट्टीवर आलो आणि अभंगू रॅबिट फार्मला व्हिजिट दिली आणि इथे मी मस्तपैकी ट्रेनिंग 1 दिवसात एन्जॉय केला. मिस्टर निलेश गोसावी फार एक्सपर्ट आहे क्षेत्रामध्ये आणि त्यांनी केलेलं काम खूप खूप चांगलं आहे. आणि हे एक यंग जनरेशनसाठी एक चांगलं एनकरेजिंग प्रोजेक्ट आहे. मला तर वाटतं की मी जर यंग असलो असतो आणि हे मला मार्गदर्शन करायला आले असते तर जरूर मी रॅबिट फार्मिंग केलं असतं. पण तरीही मी ऑन द वर्ज ऑफ रिटायरमेंट आहे आणि ह्या वयात सुद्धा मला हे रॅबिट फार्म करावंसं आवडेल आणि मी फ्युचरमध्ये हा प्रोजेक्ट करणार आहे. आज संपूर्ण दिवसात मला रॅबिट फार्मिंगमध्ये मॅनेजमेंट, काय काय जाती आहे, त्याचं कसं फीड मॅनेजमेंट आहे, कसं त्याच्यामध्ये आपल्याला रोग वगैरे कसे कंट्रोल करता येतात, कसे ब्रीडिंग करायचे, कसे ब्रीड ओळखायचे, कसे प्रेग्नन्सी ओळखायची, कसे वेगवेगळे रोग ओळखायचे, काय काय औषध काय काय प्रमाण द्यायची, एक्सेट्रा एक्सेट्रा. दॅट मीन्स वन डेसाठी हा कॅप्सूल प्रोग्राम फारच हेवी होता. बट स्टील आय एन्जॉयड इट. विश हिम ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. नमस्कार, मी चेतन दुकांडे घोडियावरून आलोय. इथे येऊन सर खूप भारी वाटलं. थेरेटिकल आणि प्रॅक्टिकल दोन्ही पण सेक्शन एकदम मस्त होते आणि खूप काही शिकायला भेटलं आणि इंटरेस्टिंग खूप आपलं भारी आणि मॅनेजमेंट वगैरे एकदम प्रॉपर सरांनी समजून सांगितलं. त्याबद्दल सरांचे मनापासून आभार. थँक्यू. नमस्ते, मी मारूफ. मी देवरूपवरून आलोय. मी सरांना गेल्या 2 वर्षापासून फॉलो करतोय आणि मी ते आलो आज आणि ट्रेनिंग घेतली. थेरेटिकल आणि प्रॅक्टिकल दोन्ही अमेझिंग होत्या. सरांनी भरपूर इन्फॉर्मेशन सांगितली आणि आमचं मेडिकेशन मध्ये सांगितलं कसं रॅबिटला इंजेक्शन द्यायचं आहे. ओके, थँक्यू. मी अमोल देवे. मी युट्यूबला अभंग फार्मच्या बद्दल ऐकलं होतं म्हणून सरांना कॉल करून मी इथे लेक्चर अटेंड केलं. त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला वाटतात की युट्यूबला बघितल्यावर हे आपण करू शकतो, पण ऍक्च्युली तसं नाहीये. ट्रेनिंग करणं खूप गरजेचं आहे. ट्रेनिंगमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात आणि मेन म्हणजे त्यांचे मेडिसिन वगैरे ज्या ज्या काही गोष्टी आहेत खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि हा एक फार्म चालू करून आपण चांगलं उत्पन्न करू शकतो आपलं. एवढंच मी सांगेन. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव समीर आचरेकर. मी मालिनी लॅबसाठी व्हिडिओ बनवलेला 2022 मध्ये. तेव्हा मी गेल्या आठवड्यातून आलेलो. मला आवडला हा विषय, बिझनेस आवडला म्हणून इच्छुक आहे करायला. थँक्यू मालूम. थँक्यू.
नमस्कार. आज आपण फार्म वरती आलेले ट्रेनिंगसाठी. नाव शौकीन फादरबेकर नाव, गोव्यावरून आलोय. ट्रेनिंग खूप छान होती. म्हणजे खूप टाइम पासून मी ऍक्च्युली विचार चालू होता मला रॅबिटचं म्हणजे चालू करायचं, म्हणजे कुठे इन्फॉर्मेशन नाही भेटत होती प्रॉपर. पण आज पूर्ण डिटेलमध्ये म्हणजे कसं पिल्लांपासून त्यांचं संगोपन करून मोठ्या होकारेपर्यंत विकण्यापर्यंत पूर्ण डिटेल्स जी इथे भेटली आम्हाला. त्यासाठी आभारी आहे तुमचं. आणि नक्कीच पुढे आपण काम करू, प्रोसीड करू.